घरातील तणाव प्रकरणी 15 व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि बाकीच्या संशयितांचा शोध सुरू आहे। नाशिकमध्ये काल झालेली दंगल आणि दगडफेक याबाबतची सविस्तर बातमी जाणून घेऊया। बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ नाशिकमध्ये आयोजित बंदला काल हिंसक वळण लागलं। बंदचे आवाहन करणारी रॅली जुने नाशिक भागातून जात असताना 2 गट समोरासमोर आले आणि वादाला सुरुवात झाली। बघता बघता वाद वाढल्याने 2 गटात दगडफेक देखील झाली। काही नागरिकांसह पोलीस कर्मचारी देखील यात जखमी झाले। या घटनेत पोलीस वाहन आणि खासगी वाहनांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। या प्रकरणी 50हून अधिक व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आणि 15 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। तसेच इतर दोषींच्या शोधासाठी काही पोलीस पथके सुद्धा रवाना झाली। दरम्यान शुक्रवारच्या घटनेनंतर आज परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असल्याची माहिती परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी दिली। परिस्थितीमध्ये पूर्णपणे शांत आणि नियंत्रणामध्ये आहे। सर्व ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। रात्रभर पोलीस बंदोबस्त तैनात होता। या घटनेच्या अनुषंगाने वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि आतापर्यंत त्याच्यामध्ये 15 लोकांना अटक करण्यात आलेली आहे। सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडिओ फुटेज बघून आरोपींना निष्पन्न करण्यात आलेलं आहे। आरोपींची ओळख पटलेली आहे आणि त्यांच्या देखील अटकेसाठी पथकं मागावर आहेत। आज त्यांना देखील अटक केली जाईल। सुमारे 50पेक्षा जास्त लोकांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि त्यांची ओळख देखील पटलेली आहे। त्यांचा ठाव ठिकाणा शोधणं त्यासाठी त्यांच्या मागावर पथकं ऑलरेडी तैनात करण्यात आलेली आहे। सध्या तरी पूर्ण लक्ष हे आरोपींच्या अटकेवर आहे आणि परिस्थिती शांत ठेवणार आहे। आता परिस्थिती पूर्णपणे शांत आहे आणि नियंत्रणात आहे। दरम्यान शुक्रवारी सायंकाळपर्यंत तणाव कायम असल्याने अखेर जमावबंदीचा निर्णय घेण्यात आला। त्यानंतर वातावरण निवळले। मात्र अद्यापही जुन्या नाशकातील संवेदनशील भागात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमर सोळंके।